नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण रवीचं कुंभ राशीतील गोचर भ्रमण व त्याची जागतिक, राजकीय, सामाजिक फळे काय मिळतील हे बघणार आहोत। त्याचबरोबर रवीच्या गोचराचा विचार करून आपण 12ही राशीच्या लोकांना हा एक महिना कसा जाईल मी थोडक्यात आपण मासिक भविष्य पाहणार आहोत। पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला मेष ते कन्या या 6 राशींचं सांगणार आहे। त्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्या भागामध्ये तूळ ते मीन या 6 राशीविषयी बोलणार आहे। तर सुरू करूया आपण रवीचं गोचर भ्रमण। आपल्या सर्वांना माहीत आहे की रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी 1 महिना लागतो। म्हणजे रवी हा सर्वसाधारणपणे एका राशीमध्ये 1 महिना राहतो। रवीच्या गोचरचा विचार केला तर रवी हा गोचरीने जेव्हा आपल्या चंद्र राशीला 3रा, 6वा, 10वा आणि 11वा येतो तेव्हा तो अतिशय शुभ फलदायी ठरतो। या उलट राशीला जेव्हा तो 4था, 8वा आणि 12वा येतो त्यावेळी तो अशुभ फलदायी ठरतो किंवा प्रतिकूल फळ देतो। तो इतर स्थानामध्ये तो रवी मध्यम फळ देतो। असा हा रवी 13 फेब्रुवारी रोजी मकर या राशीतून आपल्या शत्रूच्या राशीत म्हणजेच शनीच्या कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार असून तो तेथे 14 मार्च 2026 पर्यंत राहणार आहे। म्हणजे 13 फेब्रुवारी ते 14 मार्च पर्यंत रवी हा कुंभ राशीमध्ये असणार आहे। कुंभ या शत्रूच्या किंवा हीनबली राशीमध्ये रवी हा बलीन होत असल्याने तसेच हा रवी इतर पापग्रहांच्या अशुभ योगात येत असल्याने हे रवीचं गोचर 14 मार्च 26 पर्यंत आपल्या कारकत्वातील अशुभ फळे देणारे जाईल असं दिसतं। त्यामुळे सर्वच राशींना कमी अधिक प्रमाणात त्रास होणार आहे या काळामध्ये। का तर मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 12 फेब्रुवारी ते 14 एप्रिल हा काळ अतिशय स्फोटक असणार आहे। त्यामुळे सर्वच राशींना कमी अधिक प्रमाणात हे गोचर त्रासदायक असणार आहे। आपण जर इतर ग्रहगोचरचा विचार केला तर रवी बरोबर राहूची युती आहे। का तर आता कुंभ राशीमध्ये राहू आहे। आता या राहू बरोबर रवीची युती होणार आहे। म्हणजे रवी बरोबर राहू असणार आहे, रवी राहू युती येणार आहे। म्हणजे हा ग्रहण योग होणार आहे। त्याचबरोबर केतू बरोबर ह्या रवीची प्रतियुती असणार आहे। सध्या कुंभ राशीमध्ये बुध शुक्र आहेत। त्यामुळे 1 मार्चपर्यंत रवी बुध शुक्र अशी युती असणार आहे कुंभ राशीमध्ये बरोबर। आणि 23 फेब्रुवारी नंतर कुंभ राशीमध्ये मंगळ येत आहे। म्हणजे 23 फेब्रुवारी ते 14 मार्च या काळामध्ये कुंभ या राशीमध्ये रवी, मंगळ, बुध, शुक्र आणि राहू अशा 5 ग्रहांची युती होत आहे। आणि इथं 5 ग्रहे बऱ्यापैकी अशुभ फळ देणार आहेत, लक्षात घ्या। तर कुंभ राशी बिघडलेली आहे इथं गोचरगत। इतर ग्रहागोचर विचार केला तर मिथुन राशीमध्ये गुरु आहे, सिंह राशीमध्ये केतू आहे आणि मीन राशीमध्ये शनी नेपच्यून आहे आणि वृषभ राशीमध्ये हर्षल आहे। अशी ग्रहस्थिती आहे, लक्षात घ्या। त्यामुळं 14 मार्चपर्यंत रवी, मंगळ, राहू, केतू, हर्षल, शनी अशा पापग्रहांचे आपापसामध्ये अशुभ योग होणार आहेत। म्हणजे ग्रहण योग, मंगळ राहू अंगारक योग, मंगळ हर्षल केंद्र योग, रवी हर्षल केंद्र योग, रवी केतू प्रतियुती असे अनेक अशुभ योग या 1 महिन्यामध्ये होत आहेत। त्यामुळे माझ्या अभ्यासाप्रमाणे की ह्या ग्रहस्थितीमुळे 14 मार्चपर्यंतचा काळ हा स्फोटक व विध्वंसक घटनांसाठी पोषक राहील असं दिसतं। मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 12 फेब्रुवारीनंतरचे पुढील 2 महिने ग्रहस्थिती अतिशय प्रतिकूल आहे। त्यामुळे हा काळ हा विध्वंसक घटनेसाठी पोषक राहणार आहे, लक्षात ठेवा। पुढील रवीच्या गोचरचा विचार केला तरीही 15 एप्रिलपर्यंत अशी स्थिती राहत असल्याने 15 एप्रिलपर्यंत जागतिक अशांतता व नैसर्गिक आपत्ती, संकटे या काळात राहतील असं ग्रहस्थितीवरून दिसतं। त्यामुळे सर्वच राशींच्या लोकांना 15 एप्रिलपर्यंत खूप काळजी घेणं गरजेचं राहील। आता आपण या 13 फेब्रुवारी ते 14 मार्च 26 पर्यंत या कुंभ राशीतील गोचर रवीची जागतिक, सामाजिक, राजकीय किंवा सर्वसामान्य फळ काय मिळते हे मी तुम्हाला भाकीत करणार आहे। प्रत्येक महिन्यामध्ये आपण करत असतो। या महिन्यामध्ये आपण 6 ते 7 भाकीत करतोय, ते बारकाईने लक्ष देऊन ऐका। पहिलं भाकीत असं आहे की रवी हा कुंभ या वायुतत्वाच्या राशीमध्ये येत असल्याने तसेच कुंभ या राशीमध्ये रवी राहू, मंगळ राहू, रवी बुध अशा युत्या होत असल्याने 14 मार्चपर्यंतच्या ग्रहस्थितीमुळे एखादी हवेतील इन्फेक्शसची साथ किंवा संसर्गजन्य आजाराची साथ येण्याची आणि ती लवकर पसरण्याची शक्यता राहील किंवा काही ठिकाणी विषारी वायूची गळती होणं, विषबाधा होणं तसेच त्यातून मोठी जीवितहानी होणं संभवतं। त्याचबरोबर कुंभ राशीत ग्रहांची स्थिती जास्त असल्याने व रवी हा आरोग्याचा कारक हा दूषित असल्याने या काळात काही लोकांना पित्ताचे विकार, रक्तदाब, हार्ट अटॅक, पक्षाघात इत्यादी आजार होण्याची किंवा अशा रुग्णांमध्ये या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता येणाऱ्या काळामध्ये राहिली, लक्षात घ्या। त्यामुळे सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। दुसरं भाकीत लक्षात घ्या की रवी हा पापग्रहाने दूषित होत असल्याने 14 मार्चपर्यंतचा काळ हा राजकारणी लोकांना, सत्ताधारी पक्षाला म्हणजेच सरकारला हा प्रतिकूल आणि मनस्तापदायक जाणार आहे।
विरोधकांकडून त्रास होणं किंवा कोंडी करण्याचा प्रयत्न या काळात सत्ताधारी पक्षाला होईल. काही देशामध्ये सरकारविरुद्ध मोठी जनआंदोलने होतील, मोर्चे निघतील आणि आपला रोष व्यक्त केला जाईल लोकांकडून. हिंसक आंदोलने किंवा जातीय दंगली काही ठिकाणी या ग्रहस्थितीमुळे होण्याची शक्यता राहील. तसेच काही देशामध्ये किंवा काही राज्यामध्ये सत्तांतर होणं किंवा एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याची हत्या किंवा मृत्यू होणं या काळात संभवतं किंवा त्या लोकांना अटक होणं, त्यांना पायउतार व्हायला लागणं या गोष्टी दिसत आहेत. विशेषतः एखाद्या राष्ट्राध्यक्षाचा मृत्यू 15 एप्रिलपर्यंत होण्याची शक्यता राहील, हे ग्रहस्थितीवरून आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरं भाकीत सरकारी नोकरदार, वैद्यकीय क्षेत्र तसेच राजकीय लोक या लोकांना हा काळ अतिशय प्रतिकूल आणि त्रासदायक जाईल. काहींना या काळावर नोकरीमध्ये अडचणी अडथळे येणं, प्रमोशन रखडणं किंवा क्वचित नोकरी जाणं संभवतं. त्यात सरकारी नोकरदारांनी कायद्याचं पालन करून नोकरी करावी. तसेच या काळात राजकीय गोष्टीचा विचार केला तर राजकीय अस्थिरता निर्माण होणारं ग्रहस्थिती आहे. राजकीय अस्थिरता निर्माण होईल व राजकारणामध्ये अनपेक्षित मोठे बदल होणं संभवतं. सत्ताधारी पक्षाला हा काळ कटकटीचा जाणार आहे. त्यानंतर चौथं भाकीत 3 मार्च 2026पर्यंत शेअर मार्केटमध्ये चढ उतार राहतील. सरकारच्या काही चुकीच्या निर्णयामुळे किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड होईल. शेअर मार्केट या काळात अस्थिर राहील किंवा त्यामध्ये मोठं करेक्शन होणं संभवतं. 3 मार्च नंतर शेअर मार्केटमध्ये तेजी येण्याची शक्यता राहील. 5वं भाकीत लक्षात घ्या की मंगळ राहू युती, मंगळ हर्षल केंद्र योग, रवी हर्षल केंद्र योग अशा योगामुळं किंवा रवी केतू प्रतियुतीमुळं, रवी राहू युतीमुळं 23 फेब्रुवारीनंतर काही ठिकाणी तुम्हाला काही देशामध्ये किंवा काही प्रदेशामध्ये मोठे भूकंप होणं, सुनामी येणं, तसेच मोठी बर्फवृष्टी होणं, स्फोटक घटना घडणं, आगीच्या घटना घडणं, तसेच रेल्वे अपघात, विमान अपघात होणं संभवतं. तर काही देशामध्ये बंड होऊन मोठी हिंसा, निदर्शने, जाळपोळ होणं संभवतं. मागे सांगितल्याप्रमाणे 12 फेब्रुवारीनंतर वरील ग्रहयोगामुळे काही देशांना युद्धाला सामोरं जावं लागण्याची शक्यता राहील. युद्धजन्य स्थितीमुळे मोठी जीवितहानी होणं संभवतं. 6 नंबरचं भाकीत लक्षात घ्या की शुक्र राहू, शुक्र मंगळ, शुक्र हर्षल यांच्या अशुभ योगामुळं हा काळ मोठ्या स्त्रियांना किंवा कलाकारांसाठी त्रासदायक जाईल. यांचे मृत्यू या काळात होणं, तसेच स्त्रीवर्गावरील अन्याय किंवा अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता या काळात राहील. काहींना स्त्री संबंधित घटनांबाबत बदनामी होणं या काळात संभवतं. ही 6 भाकीत लक्षात घ्या. ही अशुभ आहेत का तर ग्रहस्थिती आता खूप खराब चालू आहे. आता आपण कुंभ राशीतील रवी शनी युतीची किंवा या गोचरची मेष ते कन्या या राशीच्या लोकांना काय फळे मिळतील ते मी तुम्हाला सांगणार आहे. कोणती काळजी घ्यावी, कोणते दिवस विशेषतः खराब राहतील हे लक्षात घ्या. पहिली राशी आहे मेष. मेष राशीच्या लाभस्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 13 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत या लोकांना शुभफलदायी आणि उत्तम जाणार आहे. 1-2च राशींना हे गोचर छान आहे. त्यातली ही पहिली रास म्हणजे मेष रास. लाभस्थानात सर्व ग्रह येत असल्याने या लोकांना या काळात मोठे आर्थिक लाभ होणं किंवा मोठा पैसा मिळणं संभवतं. काहींचे अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता राहील. एखादी इच्छापेक्षा या काळात पूर्ण होईल. रखडलेली नोकरीविषयक कामे मार्गी लागतील. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतिकारक व समाधानकारक स्थिती या काळात राहील. केलेल्या कामाची या काळात या लोकांची प्रशंसा होईल. काहींना वाहन, वास्तू, वस्त्र, अलंकार यांच्या खरेदीचे योग येतील व त्यातून त्यांना आनंद मिळेल. मात्र असं असलं तरी मात्र शनीची 7.5 या राशीच्या लोकांना सुरू असल्याने व पंचमेश रवी लाभात पापग्रहावर येत असल्यामुळे या रवीमुळे काहींना संततीबाबत चिंता, काळजी राहतील. संततीच्या आरोग्याची विशेष काळजी या काळात त्यामुळे घ्यावी लागेल. संततीबाबत एखादी अशुभ घटना या काळात घडण्याची शक्यता राहील. स्वतःच्या आरोग्याचीही विशेष काळजी या लोकांना घ्यावी लागेल, अन्यथा आरोग्य बिघडण्याची शक्यता राहील. ट्रेडिंग करताना या लोकांनी काळजी घ्या. 14 मार्च नंतरचा काळ या लोकांना खराब व मनस्तापदायक जाणार असल्याने आत्तापासूनच या लोकांनी कायद्याचं पालन करावं, पैशाचे नियोजन करून ठेवावं, तसेच आरोग्याची काळजी घ्यावी. अन्यथा 14 मार्च नंतर या लोकांना आर्थिक संकट येणं, आरोग्य बिघडणं, मनस्ताप होणं संभवतं. या लोकांना कुठलेच दिवस जास्त खराब जातील तर या राशीच्या लोकांना विशेषतः 20, 21, 28 फेब्रुवारी व 1, 9, 10, 11 मार्च हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय या काळात घेऊ नये. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर वृषभ रास.
वृषभ राशीच्या दशम स्थानातून होणारं रवी बुधाचं किंवा रवी मंगळ राहू बुधा शुक्राचं गोचर हे 13 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत ह्या लोकांना अनुकूल आणि लाभदायक जाणार आहे. मात्र दशमातील शुक्राचं गोचर ह्या लोकांना प्रतिकूल आहे 1 मार्चपर्यंत. बाकी सगळं ग्रहमान चांगलं आहे. दशमातला मंगळही फारसा चांगला नसतो, तर ह्या 2 ग्रहांचं गोचर थोडं प्रतिकूल आहे वृषभ राशीला. काहींना या काळामध्ये मोठे धनलाभ, तर काहींना नवीन नोकरी मिळणं किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळणं संभवतं. काहींना व्यवसायामध्ये मोठे आर्थिक लाभ होतील, या लोकांचे व्यवसाय स्थिर होतील. मात्र असं असलं तरी दशमातील मंगळ राहूमुळे काही लोकांना नोकरीमध्ये त्रास होणं, वाद होणं संभवतं. त्यामुळे सरकारी नोकरदार यांनी वरिष्ठांशी वाद या काळात टाळावेत, अन्यथा या लोकांना नोकरीमध्ये त्रास होणं संभवतं. चतुर्थ स्थानावर पापग्रहांची दृष्टी पडत असल्याने काहींना या काळात मानसिक कौटुंबिक त्रास होणं संभवतं. शक्यतो स्थावर संबंधित कामे करताना या लोकांनी काळजी घ्यावी. आईवडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. स्वतःलाही पित्ताचे आजार, उष्णतेचे विकार किंवा हृदयरोग होण्याची शक्यता राहील, या लोकांनी काळजी घ्या. 1 मार्चपर्यंतचा काळ हा करिअरसाठी खराब जाईल. मात्र त्यानंतर 15 एप्रिलपर्यंतचा काळ या राशीच्या लोकांना उत्तम आणि प्रगतीकारक जाईल. या काळात आर्थिक लाभ चांगले होतील व एखादी इच्छापेक्षा लोकांची पूर्ण होईल. विशेषतः कोणत्या दिवशी काळजी घ्यावी, तर वृषभ राशीच्या लोकांना विशेषतः 13, 14, 22, 23 फेब्रुवारी व 2, 3, 4, 12, 13 मार्च हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचार निर्णय या काळात घेऊ नये. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर मिथुन रास. मिथुन राशीच्या 9व्या स्थानातून म्हणजे भाग्यस्थानातून होणारं रवीचं व इतर पापग्रहांचं भ्रमण हे 13 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत थोडं प्रतिकूल आणि मनस्ताप देणारं जाईल. मिथुन राशीला सध्या गुरुचे, बुधाचे, रवीचे, राहूचे गोचर प्रतिकूल सुरू असल्याने या राशीच्या लोकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक बाबतीत त्रास या काळात होईल. भाग्याची साथ न मिळणं, कामं रखडणं, हाती घेतलेल्या कामामध्ये अडचणी, अडथळे येणं, अपेक्षित यश न मिळणं संभवतं. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी ह्या लोकांची स्थिती राहील. काहींना लांबच्या प्रवासाचे योग येतील, मात्र प्रवासात त्रास होणं संभवतं. त्यामुळे प्रवासात काळजी घ्या किंवा शक्यतो प्रवास टाळा. विशेषतः 30 मार्चपर्यंत या लोकांना जास्त मनस्ताप होणं संभवतं. त्यानंतर ह्या लोकांना मानसिक सुख समाधान मिळेल. 14 मार्चपर्यंत एखाद्या वाईट घटनेतून मनस्ताप होणं संभवतं. भावंडांशी विनाकारण वैमनस्य राहील. भावंडाकडून त्रास होणं किंवा नातेवाईक, शेजारपाजारी, भावंड यांच्याशी वाद होणं या काळात संभवतं. काहींना नोकरीमध्ये बदली किंवा स्थलांतरही संभवतं. शक्यतो या लोकांनी कोणतीही मोठी गुंतवणूक किंवा मोठे खर्च या काळात करू नये. 14 एप्रिलनंतरचा काळ पुढील 1 महिने या लोकांना अतिशय चांगला जाणार आहे. तोपर्यंत या लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि पैशाचं नियोजन करून ठेवावं. कोणत्या दिवसांना खराब जातील, तर या राशीच्या लोकांना विशेषतः 15, 16, 24, 25 फेब्रुवारी व 5, 7, 14 मार्च हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांतपणे संयमी राहावं. कोणताही अविचार निर्णय या काळात घेऊ नये. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. चौथी रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8म स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण किंवा पापग्रहांचं गोचर भ्रमण हे 13 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि मनस्ताप देणारं जाईल. कारण अष्टमातलं रवीचं गोचर हे चांगलं नसतं आरोग्यासाठी. विशेषतः मार्गशीर्ष रवी म्हणजे धनस्थानाचा मालक मार्गशीर्ष रवी हा अष्टमात येत असल्याने या लोकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता या काळात राहील. विशेषतः या लोकांना रक्तदाब, हार्ट अटॅक, मणक्याचे दुखणे, पित्ताचा विकार, साथीचे रोग, अपघात इत्यादी आजार किंवा इत्यादी घटना घडण्याची शक्यता राहील. यासाठी या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. खाण्यावर बंधने ठेवावीत. स्वतःच्या आरोग्याबरोबर जोडीदाराचंही आरोग्य या काळात बिघडण्याची शक्यता राहील. धन, सप्तम, अष्टम ही तिन्ही स्थानं बिघडल्याने या काळात या लोकांना कौटुंबिक, वैवाहिक व आर्थिक बाबतीत त्रास होणं संभवतं. जोडीदाराशी मतभेद, वाद, कौटुंबिक कलह किंवा क्वचित जोडीदाराचा वियोग होणं इत्यादी संभवतं. त्यामुळे या काळामध्ये ह्या घटनेमुळं या लोकांना मानसिक चिंता आणि अस्वस्थता या काळात राहील. एखाद्या वाईट घटनेतून मनस्ताप संभवतो. आर्थिक लाभाचं प्रमाण थोडं कमी राहील. पैसे उत्पन्न कमी आणि पैसे जास्त खर्च होणं किंवा अचानक मोठे खर्च होणं, व्यापारात नुकसान होणं या काळात संभवतं. विशेषतः सरकारी नोकरदारांनी व राजकारणी लोकांनी जास्त काळजी या काळात घ्या. कर्क राशीच्या लोकांनी 14 एप्रिलनंतरचा काळ थोडा ह्या लोकांना चांगला जाईल. तोपर्यंत ह्या लोकांनी काळजी घेणं फार गरजेचं राहील, लक्षात घ्या. विशेषतः या राशीच्या लोकांना कोणते दिवस खराब जातील, तर कर्क राशीच्या लोकांना विशेषतः 17, 18, 19, 26, 27 फेब्रुवारी व 7, 8 मार्च हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांतपणे संयमी राहावं. कोणताही अविचार निर्णय या काळात घेऊ नये. आरोग्याची काळजी घ्यावी. त्यानंतर पुढची रास म्हणजे सिंह रास. सिंह राशीच्या 7म स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक 13 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत
प्रतिकूल आणि त्रासदायक जाईल. कारण सप्तमातलं गोचर हे चांगलं नसतं. विशेषतः सप्तम स्थानामध्ये पापग्रहांची गर्दी ही विवाह आणि वैवाहिक सौख्यासाठी खूप खराब असणार आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना विशेषतः वैवाहिक जीवनामध्ये वाद, गैरसमज वाढण्याची शक्यता या काळात राहील. त्यातून काहींची क्वचित विभक्तता होणं संभवतं. तसेच जोडीदाराचं आरोग्य बिघडल्याने क्वचित जोडीदाराचा वियोग होणं या काळात संभवतं. त्याचबरोबर व्यवसायामध्ये तसेच भागीदारीमध्ये नुकसान होणे, वाद होणे या काळात संभवतं. या रवीमुळे काहींना धनहानी, पोटाचे विकार तसेच जवळच्या व्यक्तीशी वादविवाद इत्यादी या काळात संभवतं. काहींना आरोग्याच्या तक्रार राहतील. आरोग्याची या लोकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. स्वतःबरोबर जोडीदाराचे आरोग्यही बिघडण्याची शक्यता राहील. सप्तमात शुक्र आणि बुध दूषित असल्याने काहींना शोक, दुःखप्राप्ती होणं, मानसिक अस्वस्थता, बेचैनी राहणं, मानहानी होणं संभवतं. त्यामुळे या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. 15 एप्रिलपर्यंतचा काळ या लोकांना जास्त त्रासदायक जाणार आहे. 15 एप्रिलपर्यंत सिंह राशीच्या लोकांना खूप खराब ग्रहमान आहे, हे लक्षात घ्या. तोपर्यंत ह्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे. कोणते दिवस विशेषतः या लोकांना खराब जातील तर सिंह राशीच्या लोकांना विशेषतः 20, 21, 28 फेब्रुवारी व 1, 9, 10, 11 मार्च हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय या काळात घेऊ नये. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. त्यानंतर या भागातली शेवटची रास म्हणजे कन्या रास. कन्या राशीच्या 6ष्ठ स्थानातून हे होणारं रवीचं गोचर भ्रमण 13 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत अनुकूल मात्र काही बाबतीत प्रतिकूल फळे देण्याची शक्यता राहील. ते प्रतिकूल जाईल. 6ष्ठ स्थानातील पापग्रहामुळे या काळात शत्रुनाश होईल. कोर्ट कचेरीमध्ये यश मिळेल. धनलाभ होतील. एखादी मोठी इच्छापेक्षा या लोकांची पूर्ण होण्याची शक्यता राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाचं प्रमाणही फार चांगलं राहील. काहींना नोकरी मिळणं किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळणं संभवतं. मात्र असं असलं तरी 6ष्ठ स्थानातून पापग्रहांचं गोचर सुरू असल्याने काहींना पित्ताचे विकार, पोटाचे विकार, रक्तदाब, हृदयविकार, साथीचे आजार इत्यादीसाठी दवाखान्यामध्ये जाण्याचे व त्यावर पैसे खर्च करण्याचे योग येतील. थोडक्यात निरर्थक खर्च होतील. आरोग्याची या लोकांनी काळजी घ्यावी. पैसा मिळेल मात्र पैशाचा खर्च मोठ्या प्रमाणात होईल. विशेषतः दवाखाना, औषधे, कोर्ट कचेरी यावर मोठा खर्च होणं संभवतं व यातून मनस्ताप संभवतो. वाहने जपून चालवावीत अन्यथा काहींना अपघात होणे संभवतं. काहींची या काळात कर्ज प्रकरणे रखडणे संभवतं. कन्या राशीच्या लोकांना 1 जूनपर्यंतचा काळच्या ग्रहमान खराब असल्याने या लोकांना प्रतिकूल जाईल. त्यानंतर मात्र या लोकांची मोठी प्रगती होईल. 1 जून नंतरचा काळ कन्या राशीच्या लोकांना खूप चांगला जाणार आहे. या राशींना कोणते दिवस खराब जातील तर कन्या राशीच्या लोकांना विशेषतः 13, 14, 23, 24 फेब्रुवारी व 3, 4 मार्च हे दिवस मानसिक अस्वस्थता, चिंता देणारे जातील. या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं. कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. मी ह्या पहिल्या भागामध्ये जागतिक सामाजिक भाग्यताबरोबर मेष ते कन्या या 6 राशीच्या लोकांना हे गोचर किंवा हे महिना कसंही सांगितलं. ज्या राशीच्या लोकांना हे गोचर अतिशय प्रतिकूल किंवा त्रासदायक आहे त्या लोकांनी काय उपाय करायचे तर ते उपाय मी सांगतो. ते उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या अशुभ फळांची तीव्रता कमी होईल. पहिला उपाय तो म्हणजे काय, गायत्री मंत्राचा जप रोज सकाळी 11 वेळा मनातल्या मनात करा. त्यानंतर दुसरा एक मंत्र आहे, ग्रंथोक्त मंत्र आहे रवीचा, जपा कुसुम संकाशम काश्यपेहम महद्युतीम तमो अरीम सर्व पापग्नम प्रणवतो अस्मिन दिवाकरम. या मंत्राचा रोज जप करा 108 वेळा. नंतर ज्यांना हा मंत्र म्हणणं शक्य नाही त्यांनी ओम ह्रीम ह्रीम सूर्याय नमः किंवा ओम घृणीही सूर्याय नमः या मंत्राचा रोज 1 माळ जप करा. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. तसेच सूर्यनमस्कार करा. एवढे उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला आरोग्य चांगलं राहील किंवा तुम्हाला रवीच्या गोचरचा त्रास होणार नाही. एक निवेदन करतो, ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक, आप्तेष्ट, मित्र यांना शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर मी दिलेला आहे, तुम्हाला व्हॉट्सअप करा. मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण या दुसऱ्या भागामध्ये म्हणजे हेच कुंभ राशीतील रवीचं गोचर हे तूळ ते मीन ह्या राशीच्या लोकांना कसं झालं मी सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.